राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. विदर्भात कृषी कर्जमाफीसाठी काँग्रेसचा धडक महामोर्चा. वीज ग्राहकांना दिलासा, महावितरणच्या दरात 5 ते 7% कपात. राज्यातील 305 बाजार समित्यांची उलाढाल, 37,000 कोटींच्या घरात. राज्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कामकाजाची तपासणी येत्या 1 जुलैपासून सुरू होणार. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंता येथे गुणवंतांचा सत्कार. ग्रामीण भागातील नागरिकांनी 1 दिवस स्वच्छतेसाठी दिल्यास गावात शाश्वत स्वच्छता नांदेल, जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर. आता बातमीपत्र विस्ताराने. शेतकरी कर्जमुक्तीसाठी यवतमाळ इथल्या पिंपरी गावातून काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस सरकार विरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनाची जोरदार तयारी यवतमाळ जिल्हा काँग्रेसने गेली 8 ते 10 दिवसापासून केली होती. पिंपरीतून या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी अकोला बाजार इथं सभा घेऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनात सुमारे 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरण, रिलायन्स आणि टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महावितरणाच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विद्युत नियामक आयोगाच्या आदेशावरून वीज दरात कपात करण्यात आली आहे. महावितरणाच्या सरासरी वीज दरात 5.75% कपात झाली आहे. 1 जूनपासून नवे सुधारित वीज दर लागू झाले आहेत. उद्योगांसाठी 7 ते 10% दराने आकारणी करण्यात आली आहे. तर शासकीय शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयासाठी नवी उपवर्गवारी आणि कमी दर आकारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वेसाठी वीज दर 10% कमी झालेला आहे. तसंच मीटरसह जोडणी असलेल्या कृषी पंप ग्राहकांना सवलत देण्यात आली आहे. महावितरणासोबतच रिलायन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, टाटा पॉवर या खासगी वीज कंपन्यांच्या वीज दरातही सुधारणा करण्यात आली आहे. राज्यातील 305 बाजार समित्यांमधून शेतमालाची होणारी उलाढाल आता 37,000 कोटीच्या रुपयाच्या घरात गेली आहे. दुसरीकडे उलाढाल वाढून देखील शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा बाजार समितीमध्ये दिलेल्या नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बाजार समित्यांच्या बाहेर होणारी शेतमालाची उलाढाल 40,000 कोटी रुपयाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दशकात मुक्त बाजारपेठेला चालना मिळून बाजार समित्यांच्या आवारातील उलाढाल आणखी कमी होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा. नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कामकाजाची तपासणी येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे. सहकार विभागाकडून ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. गैरप्रकारामुळे 400 पतसंस्था डबघाईला आलेल्या आहेत. राज्यात सध्या 2,30,000 सहकारी संस्था असून 6 कोटी सभासद आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीत सहकार्य संस्थांचा वाटा मोठा असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा व संलग्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा
व इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये यशस्वी ठरलेल्या यशवंताचा गोपी किशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे मान्यवरांच्या हस्ते पालकांसह सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अभियंता प्रकाश ठमके हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रदीपजी नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड, पंचायत समिती सदस्य बालाजी मुरकुटे, गोकुंदाचे सरपंच जिजाबाई मुकाडे, उपसरपंच प्रवीण मॅकलवाड, नगरसेवक गजानन बोलचेट्टीवार, प्राचार्य शुभांगी ठमके यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कुमारी वैशाली नामदेव कुंभार हिने राजश्री शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख आपल्या प्रास्ताविकात मांडला। सत्कार समारंभात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा 20 विद्यार्थ्यांचा व सेमी इंग्रजी माध्यमांच्या 26 विद्यार्थ्यांचा तसेच मराठी माध्यमांच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शाळेचा एकूण निकाल 93.76% लागला असून सेमी इंग्रजी माध्यमांचा निकाल 100% लागला आहे। 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 27 विद्यार्थी आहेत। 80% पेक्षा जास्त गुण घेणारे 54 विद्यार्थी व 75 पेक्षा जास्त गुण घेणारे 3 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला आहे। याच कार्यक्रमामध्ये 12वी विज्ञान शाखेचा रोहित गंगाधर ठाकूरवाड याने जेईई मध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून देशात 3रा व नांदेड जिल्ह्यात पहिला, सदर कॉलेजमध्ये सुद्धा पहिला क्रमांक संपादन केल्याबद्दल तसेच HSC बोर्डाकडून इन्स्पायर्ड अवॉर्ड प्राप्त केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। सदर विद्यार्थ्यास HSC बोर्डाकडून प्रतिवर्ष 80,000 रुपये प्रमाणे 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे। खेड्यात राहणाऱ्या रोज मजुरी करणाऱ्या कुटुंबातून कृष्णा मलखान खसावत या विद्यार्थ्याने इंग्रजी माध्यमातून 97% गुण संपादन करून ग्रामीण भागात तसेच गरिबांच्या अंगी सुद्धा गुणवत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे। अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे। ग्रामीण भागातील नागरिकांनी 1 दिवस स्वच्छतेसाठी दिल्यास गावात शाश्वत स्वच्छता नांदेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे। कंधार तालुक्यातील पोखर्णी येथे शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते शनिवार दिनांक 27 जून रोजी प्रोत्साहनपर अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले। त्यावेळी त्या बोलत होत्या। सरपंच उज्ज्वलाताई शंकपाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संजय भोसीकर, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, मिनी बीडीओ प्रदीप सोनटक्के, अरुण गोडसे, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, हनुमंत पेटकर, किशन महाराज चौंडे आदींची यावेळी उपस्थिती होती। पुढे त्या म्हणाल्या की अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या आजारांची मोठी संख्या असून या आजारांना रोखण्यासाठी स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी हाती घ्यावा लागेल, तरच अस्वच्छतेची लढाई आपण जिंकू शकू। यासाठी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामाने गती घेतली आहे। यात कंधार तालुक्यासह फुलवळ सर्कल अग्रेसर ठरला आहे। जिल्ह्यास देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी अधिकची शौचालय बांधली गेल्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यास विलंब होत आहे, परंतु सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळताच ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणार आहे। पोखर्णी सारख्या छोट्या गावांनी शौचालय बांधून तालुक्यात नवा आदर्श निर्माण केला असून डासमुक्तीसाठी आता ग्रामस्थांनी शोषखड्डे तयार करून गाव गटारमुक्त करावे असे आवाहनही जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेच्या संदेशाने राज्यात शौचालय बांधकामाने गती घेतली असून ग्रामस्थांनी ही स्वच्छता मोहीम हाती घेऊन पोखर्णी गाव निर्मल करण्याचा निर्धार केला आहे। यावेळी संजय भोसीकर, मिनी बीडीओ प्रदीप सोनटक्के, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनीही स्वच्छतेविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। त्यानंतर शौचालय बांधलेल्या पात्र लाभार्थ्यांना 12,000 रुपयाचे धनादेश जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। या कार्यक्रमाला माजी सरपंच अंकुशराव कल्याण कस्तुरे, गणेश शंकपाळे, आनंदा कल्याण कस्तुरे, बालाजी गोरे, मनमत कल्याण कस्तुरे, बसवंता पाटील, ग्रामसेवक SD साखरे, विठ्ठल गंदलवाड, मुरली केंद्रे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। राज्यातील 6 जिल्हा बँकांसाठी राज्य सरकारने दिली 40 कोटीची मदत। वनडे सामन्यात महत्त्वपूर्ण बदल, नवीन नियमांना ICCची मान्यता। चिक्की प्रकरणी शरद पवारांचे मौन। पंकजाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन। पहाडी राज्यात पुन्हा जलप्रलयाचा इशारा, केदारनाथ मार्गावरील पूल रस्ते गेले वाहून।
राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेतून शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी 3,000 रुपये अनुदान. आजचे सुविचार. इतरांच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. देवाशिष बेरा, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. विदर्भात कृषी कर्जमाफीसाठी काँग्रेसचा धडक महामोर्चा. वीज ग्राहकांना दिलासा. महावितरणच्या दरात 5 ते 60% कपात. राज्यातील 305 बाजार समित्यांची उलाढाल. 37,000 कोटींच्या घरात. राज्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कामकाजाची तपासणी येत्या 1 जुलैपासून सुरू होणार. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंता येथे गुणवंतांचा सत्कार. ग्रामीण भागातील नागरिकांनी 1 दिवस स्वच्छतेसाठी दिल्यास गावात शाश्वत स्वच्छता नांदेल. जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसरीकर. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.